नमस्कार. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर शहराजवळ असलेल्या बाळे या ठिकाणी आलेलो आहोत. आज बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रेचा दुसरा रविवार आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासह सोलापूर शहरातून मोठ्या पद्धतीने या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. जवळपास या यात्रेला कोणताही गालबोट लागू नये याची सुद्धा खबरदारी म्हणून सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी असं गर्दी झालेली आहे. जवळपास आता आपण बघू शकता येळकोट जय मल्हार या जयघोषात संपूर्ण परिसर हा सध्या दुमदुमून निघत आहे. पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर काही खाजगी सुरक्षा रक्षक असतील, त्याचबरोबर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून यात्रेमध्ये कोणताही गालबोट लागू नये याची सुद्धा दक्षता म्हणून यात्रा कमिटीने सुद्धा येणाऱ्या भाविकांना दर्शनाची उत्तमरित्या सोय केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आपण आता सध्या पाहू शकता मंदिरामध्ये पहाटेपासून ते आतापर्यंत इतकी भाविकांची गर्दी झालेली आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहेत, काय खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, त्याचबरोबर होमगार्ड पथक आहेत. काही खेड्यातील लोक या ठिकाणी आपल्या बाळे येथील ग्रामदेवता असलेल्या खंडोबाराच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास संपूर्ण परिसर हा भंडाऱ्याच्या उधळणाने या ठिकाणी पिवळसर हा परिसर झालेला आपण पाहू शकता. या ठिकाणी आता बघू शकता आपण मोठी गर्दी आहे. सकाळपासून त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. जवळपास नैवेद्य दाखवण्यात असेल, त्याचबरोबर दीप प्रज्वलन असेल आदी या ठिकाणी भक्तगण हे आपल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जवळपास आपण काहीच अंतरावरती या ठिकाणी यात्रा कमिटीने उत्तमरित्या सोय करण्यात आलेली आहे. जवळपास एखादा भाविक बघतात एखादा छोटा चिमुकला वगैरे या यात्रेमध्ये चुकला असता यात्रा कमिटीच्या माध्यमातून, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या पालकांना त्या चुकलेल्या चिमुकल्यातून त्यांची भेट घालण्याचे काम हे यात्रा कमिटी असेल सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. आता आपण सध्या पाहू शकता या ठिकाणी येळकोट जय मल्हार या जयघोषात संपूर्ण परिसर हा दुमदुमलेला आहे. काही नव दाम्पत्य या ठिकाणी विवाहित झालेले काही जोडपे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर वयोवृद्ध असतील, चिमुकले असतील याने या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आपण पाहू शकता. खेड्यापाड्यातील लोक या ठिकाणी आलेल्या खंडोबारायाच्या दर्शन झाल्यानंतर नैवेद्य दाखवून पीठ वगैरे कोटंब्यात भरून या ठिकाणी दर्शन घेत आहे. अतिशय निसर्ग रम्य आणि सुंदर असा आपण या ठिकाणी देखावा लोकप्रधानच्या माध्यमातून आपण बघत आहोत. सध्या या ठिकाणी कशा प्रकारे यात्रेमध्ये गर्दी आहे आपण या लोकप्रधानच्या माध्यमातून बघत आहोत. जय मल्हार, जय खंडोबाराया. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याप्रमाणे शहराच्या लगत असलेल्या बाळे येथील खंडोबारायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी याची यात्रा भरली जाते आणि त्या यात्रेच्या निमित्त या 7 डिसेंबर पासून यात्रा सुरू झालेली आहे. दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते. आम्ही देखील खंडोबाचे भक्त आहोत. खंडोबाचे आम्ही चरणी दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या चरणी लीन करण्यासाठी की देवा खंडोबा आम्हाला सोलापूर सुजलाम सुचलाव ठेव, सुजलाम सुफलाम ठेव, सोलापूरला लेकरबाळ शांती सुखीचा ठेव. सोलापूरच्या शहरामध्ये जे चाललेले आहे अनागोंदा कारभार ते नाहीसा करण्यासाठी तू प्रकट होय. परत एकदा प्रकट होण्याची वेळ आलेली आहे, कारण शहरामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये शांततेची गरज आहे. म्हणून खंडेरायाला परत एकदा मी प्रार्थना करतो, विष्णू कारंपुरी या नात्याने मी सोलापूर माझ्या सोलापूरचा संस्थापक नात्याने आणि सोलापूरचा एक पुत्र म्हणून प्रार्थना करतो. खंडेराया आम्हाला सगळ्यांना भरभराटी दे, सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ अशी प्रार्थना करतो. जय मल्हाराया, जय खंडोबा. मी अभिजित नंदकुमार कांबळे. बाळे येथील खंडोबा देवाची यात्रा अतिशय वर्षानुवर्ष चांगली असते. तरी पण इथं आम्ही मानकरी आहे, लाखो भाविक इथे जमलेले असतात. खूप आनंदात उत्सव पूर्ण आनंदात साजरा होतो. आपले महाराष्ट्र पोलीस व सोलापूर पोलीस कमिशनर व सर्व पोलीस चांगलं सहकार्य असतं त्यांचं, आणि आता बी सहकार्य चांगलं लाभलेलं आहे त्यांचं.
दरवर्षी त्यांचं सहकार्य चांगलं असतं आम्हाला. नमस्कार, मी रेवण सिद्धरामप्पा पाटील, वकील आहे. गेले 10 वर्षापासून मी खंडोबाच्या जत्रेला न चुकता येतो आणि हा जो जत्रा आहे या जत्रेला आवर्जून मी कुटुंबासह हजेरी लावतो. अशा प्रकारे यात्रा कमिटी असेल, त्याचबरोबर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त केल्याचे आपण लोकप्रधानच्या माध्यमातून पाहिलेले आहे. नारायण घंटे, लोकप्रधान, बाळे.